नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं कोल्हापुरी स्वादमध्ये मनपूर्वक स्वागत। सध्या बाजारात मटार मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे। आज आपण ताजा मटारची झणझणीत भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक बाउल स्वच्छ धुतलेला मटार घेतलेला आहे। एक पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं। त्यामध्ये मटार घालून घ्यायचा आणि तो छान परतून घ्यायचा। मटार 2-3 मिनिटे मध्यम आचेवर छान परतून घ्यायचा। आता आपल्याला यामध्ये मटार पुरतं लागणारं मीठ घालून घ्यायचं आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं। 2-3 मिनिटे परतल्यानंतर झाकण लावून मंद आचेवर वाफवून घ्यायचे। अधूनमधून मिक्स करत राहायचं। आता आपण मटारसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या, 1-2 इंच अद्रक, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मंद आचेवर मटार छान वाफवले गेलेत की नाही ते चेक करू। मटार आपल्याला 50% वाफवून घ्यायचा आहे आणि उरलेला 50% भाजीमध्ये शिजवून घ्यायचा आहे। मटार छान वाफवला गेला आहे। आता मी शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे। गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं। जिरे छान फुलले की त्यामध्ये चिमटभर हिंग घालून घ्यायचा। बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतला आहे। कांदा छान गोल्डन ब्राउन कलर वरती भाजून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेला आहे। यामध्ये बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालून घेऊ आणि तोही छान परतवून घेऊ। आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घेऊ। तो छान परतवून घेऊ। मसाला आपला परतला गेला आहे। तुम्ही पाहू शकता कडेने तेल सुटले आहे। मसाला छान परतला गेला आहे। यामध्ये 2-3 चमचे कोल्हापुरी मसाला घालून घेऊ। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून तेही छान मिक्स करून घेऊ। मसाला खाली चिकटू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। मसाला 3-4 मिनिटांसाठी छान परतला गेला आहे। आता आपण यामध्ये वाफवलेले मटार घालून घेऊ। तेही छान मिक्स करून घेऊ। दोन 3 मिनिटे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊ आणि तेही छान मिक्स करून घेऊ। पाणी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे घालून घ्यायचं। मी इथे 1 ग्लासभर पाणी घालून घेतलं आहे। शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण भाजी 4-5 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। 4-5 मिनिटे झाली आहेत। आता आपण छान मिक्स करून घेऊ आणि भाजी शिजली की नाही हे चेक करून घेऊ। तुम्ही पाहू शकता मटार छान शिजला गेला आहे। आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ। तयार आहे झणझणीत गरमागरम ताजा मटारची भाजी। तुम्ही ही भाजी फुलका, चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।